नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण बोलणार आहोत लक्ष्मी मुक्ती योजनेबद्दल. एक अशी योजना जी तुमच्या पत्नीला तुमच्या जमिनीवर सहहिस्सेदार बनवते. म्हणजेच तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या नावासोबत तुमच्या पत्नीचं नाव लावण्याची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजच्या काळात सरकारकडून अनेक योजना येत आहेत आणि जवळपास प्रत्येक योजनेमध्ये महिलांना 30%, 40%, कमीत कमी म्हणजे 50% आरक्षण दिलं जाते. पण एक मोठी अडचण अशी आहे की महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. आणि त्यामुळेच जर तुमच्या पत्नीच्या नावावर जमीन असेल किंवा ती सहहिस्सेदार असेल तर तुम्हाला भविष्यातील योजनांचा दुहेरी फायदा होऊ शकतो. म्हणूनच ही लक्ष्मी मुक्ती योजना खूप महत्त्वाची ठरते. मित्रांनो, या योजनेची सुरुवात काही आजची नाही तर 1986 साली नाशिक जिल्ह्यातील चांदोड येथे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीचे गांभीर्य लक्षात घेऊन 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार पती जिवंत असतानाही पत्नीला जमिनीमध्ये सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्याची परवानगी देण्यात आली. सामान्यतः काय होतं तर पतीचं निधन झाल्यानंतरच पत्नीचं नाव सातबाऱ्यावर लागतं. पण या योजनेमुळे पत्नी जिवंत असतानाच पत्नीला अधिकार देता येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता प्रश्न येतो की अर्ज करताना अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तहसीलदार यांच्या नावाने अर्ज करावा लागतो. त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा तसेच तुमच्या जमिनीचे सर्वे नंबर नमूद करायचे आहेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहायचं आहे की माझ्या सातबाऱ्यावर माझ्या नावासोबत माझ्या पत्नीचं नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्यात यावं. हा अर्ज साधा असला तरी खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच अर्ज पुढे तुमचं काम पूर्ण करतो. आता कागदपत्राबद्दल बोलायचं झालं तर अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागतात. जसं की रहिवासी दाखला, पती पत्नी दोघांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड ज्यामध्ये पत्नीचं नाव असणं गरजेचं आहे. तसेच पॅन कार्ड, सातबारा, उतारा आणि विवाह प्रमाणपत्र किंवा पोलीस पाटील यांच्याकडून पत्नी असल्याचा दाखला ही कागदपत्र जोडावी लागतात. आणि या सगळ्यासोबत एक सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट. हे तुम्हाला 100 रुपये किंवा जास्तीत जास्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करावं लागतं. त्या प्रतिज्ञामध्ये तुम्हाला नमूद करायचं असतं की संबंधित महिला माझी कायदेशीर पत्नी आहे आणि तिचं नाव सातबाऱ्यावर नोंदण्यासाठी मला कोणतीही हरकत नाही. यावर तुमची सही आणि 2 साक्षीदाराच्या सह्या असणे आवश्यक आहे. मित्रांनो, एकदा हा पूर्ण अर्ज आणि कागदपत्र तयार झाले की तुम्ही ते तलाठी कार्यालयात किंवा थेट तहसील कार्यालयात जमा करू शकता. त्यानंतर संबंधित अधिकारी तपासणी करतात आणि सर्व काही योग्य असल्यास तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या पत्नीचं नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवलं जातं. आणि एकदा नाव लागलं की पुढे येणाऱ्या अनेक योजनांमध्ये तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला थेट लाभ मिळू शकतो. मित्रांनो, ही योजना इतकी महत्त्वाची का आहे तर कारण भविष्यातील बहुतांश योजना या महिलांवर केंद्रित आहे. आणि जर तुमच्या पत्नीच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही अनेक योजनांसाठी पात्र ठरू शकता. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ही एक छोटीशी गोष्ट आहे पण भविष्यात मोठा फायदा देणारी आहे. आणि मित्रांनो, या योजनेचा अर्ज आणि प्रतिज्ञापत्राचा नमुना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तो मिळाला नाही तर कमेंट करा किंवा मला थेट मेसेज करा. मी तुम्हाला तो नक्की